हाय, गुड मॉर्निंग सरांना. मी आहे शिल्ले मम्मी आणि तुम्हाला सांगितलेलं सिक्रेट आहे तसं सिक्रेट आहे. कुठे जाणार आहे आत्ता नाही सांगणार मी, अजून थोड्या उशिरानं सांगते. आणि आम्ही दोघी, मी बोलली ना घरी पाहुणी येणार, ती कोण आहे तर ती माझी बहीण आहे. कुठे गेली ही बघा, हे बघा ही बहीण आहे. आम्ही दोघी चाललो आहे फिरायला. कुठे चाललो हे मी नंतर सांगते. तर आता बघूया, उतरलो खाली बिल्डिंगच्या. आता बघूया पुढे बसनं रिक्षा कशी भेटते तसं जातो. मग पुढचं पुढे मी तुम्हाला आहे बघा. आता मी आहे मीरा रोडला, ट्रेन पकडण्यासाठी आली आहे. आता बघू ट्रेन कधी येते तसं पुढे जाणार. लास्ट स्टॉप आहे चर्चगेट. तिकडे उतरल्यानंतर मी तुम्हाला पुढचं दाखवते. मी पोचली आहे आता. बरे स्टेशन गेले, लास्ट स्टॉप आहे. जवळजवळ मला असं 15-20 मिनटं लागतील. 15-20 मिनटानंतर मग 15-20 मिनटानंतर मग पोचले. लास्ट स्टॉपला पोचले मी फायनली. आता पुढे दाखवते तुम्हाला. बहीण चालली आहे पुढे आणि आत्ताशी पोचले बघा. सकाळी निघाले तेव्हा. आता बघूया, चला पुढचं. एक तिकीट झाली, इथं पोचले. आता पुढची तिकीट. मी पोचले गेट ऑफ इंडियाला आणि आता इथून तुम्ही गेस्ट करा की मी कुठे चालली आहे फिरायला. आम्ही दोघी बहिणी. ती फोटो काढते, फोटो काढण्यात बिजी आहे. तिला म्हटलं तू फोटो काढून घे, सेल्फी काढते. तोपर्यंत म्हटलं मी तुमच्याशी बोलते थोडंसं. तर बघा मी आली आहे इथं आहे बघा. तुम्हाला दाखवू, गेट ऑफ इंडिया आहे बघा. दिसलं ना? मी आली आहे गेट ऑफ इंडियाला. तर आता तुम्ही गेस करा मी कुठे चालली आहे. छान वाटते ना सकाळ सीन खूप छान वाटतोय. तर भारी वाटते. फोटो मी पण काढले. तर हे बघा मस्त आहे. बहीण फोटो काढते. हे बघा मी दाखवू तुम्हाला. हे बघा ताज हॉटेल आत्ता काढला आहे. ह्यावेळेस चला बहिणीवर आले म्हणून. तर म्हटलं चला आपण पण दाखवूया तुम्हाला. बरेच जण गेलेले तर असतील. मी दुसऱ्यांदा चालली आहे आणि दुसऱ्यांदा अनुभव आहे. पहिल्यांदा मागच्या वेळेस घाबरलेली बोटीमध्ये मी, नंतर आता काय वाटत नाही आहे. हे बघा बरेच जण फोटोज काढतात आहे. आम्ही जाणार आहे तिथून. मग मी तुम्हाला सांगते कसं काय ते. हां दिसते तुम्हाला बोट. हे खाली आहे कबूतर. व्हिडिओ लय लॉंग होतोय की काय माहीत नाही, पण तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करते. मी कुठे फिरली, किती फिरली किती एन्जॉय केलं नाही का. हे बघा कुठे आहे समजलं का तुम्हाला. मी बोटीमध्ये बसली आहे. का आलं असेल ना. आता तर मी सांगणारच आहे की कुठे चालली आहे म्हणून. हे बघा मी एकदम वरती आली आहे बोटमध्ये. भारी वाटते नाही का, खूप छान वाटते. ही बघा ही फोटो काढते बहीण. काढ फोटो काढ. फोटो काढून घेते तिला आपण. मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही गेस केला असेल, ज्यांना माहिती त्यांना. मी पण सांगतेच तुम्हाला. आता काय समजलं असेल काय जणांना. एकदम टॉपवरती आलो आहोत आम्ही बोटीमध्ये. सीन खूप छान वाटतोय बघा.
भारी आहे नाही का? चला आता सांगते मी तुम्हाला की नको सांगू. थांबा, आता पुढचा जो स्टॉप येईल ना त्याचं नावच डायरेक्ट मी तुम्हाला नावच त्याचं दाखवते कुठे गेली ती. आता नको, थोडंसं अजून 5 नाही अजून 1 तासाने सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघा आम्ही बोटीतनं पुढे आलो. आम्ही बोटीतून आलो पुढे. आता 1 तास अजून लागेल. हे बघा मी पोचले अलिबागला. आम्ही दोघी पोचलो. हे बघा चेहरा खूप काळा झाला आहे, घाम खूप आहे. हे बघा अलिबाग लिहिलं आहे. बघा अलिबाग लिहिलं आहे. हे बघा आता समजलं तुम्हाला मी कुठे आले. मी सांगितलं ना सिक्रेट आहे, तिथं पोचलं सांगेन. तर हे बघा आम्ही आलो आहोत अलिबागला. आता आम्ही बसनं जाणार आणि हॉटेलचा शोध घेणार. पहिल्यांदा भूक लागली आहे तर चला पुढे दाखवते तुम्हाला. तर फायनली तुम्हाला समजलं आम्ही आलो आहोत अलिबागला. मध्ये मी शूट नाही केलं कारण की खूप थकलेले होते आणि त्याच्यामुळे मी शूट नाही करू शकले आणि चेहरा पण खूप काळा आणि एकदम थकलेलो होतो आम्ही, म्हणून मी शूट नाही केलं. तर आता बघा मी आले आहे बीचवरती. आम्ही फ्रेश झालो, जेवलो, झोपून उठलो आणि आता आम्ही म्हटलं की चला आता व्हिडिओ काढा. तर हे बघा आता मी आले चौपाटीला. ही बहीण आहे. हे बघा किती सुंदर वाटतंय ना. हे बघा किती छान आहे, सुंदर आहे एकदम. सीन छान वाटतोय आणि सूर्य दिसतोय बघा. तर मला मध्ये नाही हे करायचं म्हटलं तर म्हटलं चला आत्ता हे करूया. आणि आता पण झोपायला पण उशीर म्हणजे उठायला उशीर झाला. अचानक झोपलो आणि आत्ता जाग आली अचानक आणि पटकन आलो. म्हटलं तर उजेड आहे तोपर्यंत, नाहीतर परत अंधार होईल. तर आम्ही किम बीचला आलो आहोत आणि त्याच्याजवळच आम्ही हॉटेल हे केलं आहे आणि त्याच्या 2-3 मिनटाच्या अंतरावरतीच आलो आहोत. इथंच आहे म्हणजे 2-3 मिनटाच्या अंतरावर. चहा पिला आणि आलो लगेच. तर चला.
मधला व्हिडिओ नाही करता आला. हे बघा ही कॅब घेतली मी खूप आहे इकडे आणि हे बघा गर्दी खूप अलिबाग बीचला. हे बघा अलिबाग बीचला चाललोय आम्ही. आलोय अलिबाग बीचला. आता मग घोडागाडी केली ती गाडी हलते ना, त्याच्यामुळे मोबाईल पण हलतोय. दिसते का? आम्ही दोघी बसलोय घोडागाडीत ना. आम्ही मुरुड जंजिरा आहे तिथं चाललो. मोबाईल हलतोय भरपूर. घोडा चालतोय. कुलाबा किल्ला हे बघा लांबून पण ते मोबाईल खूप हलतो. हे बघा ही काय घेत आहे. दिसलं. इकडे आता आलो आहोत. बघूया आता आतमध्ये जाऊन. काही नाही घेतलं. बोरं घेतली. विहीर आहे. कुलाबा किल्ला. हे बघा सर्वीकडे हेच आहेत. असं ते बोरं वगैरे असतात ना, तेच आहे सर्व विकायला. 25 रुपये तिकीट आहे. ऊन भरपूर आहे म्हणून आम्ही कॅब घेतली. आणि हे बघा छान वाटते वातावरण. ऊन भयानक आहे. आणि बघूया आता आतमध्ये गेल्यावरती कसं आहे. तिकीट 25 रुपये. म्हटलं मागच्याच आम्ही आलो नव्हतो इकडे, तर आता इथं जवळपासच होतो ना, तर म्हटलं चला जाऊन येऊया. इथं पहिल्यांदा आले. पुढे गेला मी तुम्हाला अजून दाखवते. हे तलाव आहे. थांबा बघूया आपण. बैग से पप्पा बैठला सेट करिया मैं तो ना पानी पिया एक गुट पानी पिले पति पप्पा ऊपर जो अरे पप्पा ना बैग में तो काढी ने दो ना. केवढं मोठं आहे ना. पप्पा ने आवाज एवढं तलाव आहे फक्त. अरे मासी ठीक है. दुसरं म्हणजे इथं मंदिर आहे. हे हनुमानाचं, हे गणपतीचं असं मंदिर आहे. आतले चाफ्याचं झाड बघा किती सुंदर आहे. त्याला चाफ्याची फुलं आहेत. मग दाखवते झूम करून. दिसतंय का? हे बघा नाही दिसत आहे. चाफ्याची फुलं आहेत त्याला. गणपतीचं दर्शन झालं. आता गणपतीचं दर्शन घेऊया. बघा हे जुन्या काळातल्या पायऱ्या. उंच आहे असं. आता हे मी चढते. कुलाबा किल्ला म्हटल्यावरती हे बघा मी चढते. स्कार्फ आणलंय. स्कार्फ बरोबर कॅब घेतली आहे. भयानक ऊन आहे. आणि एवढ्या उन्हामध्ये बघा असं हे असं. जाऊ दे कधी हे करणार आपण पण नाही का. हे बघा असं आहे. इथून हे जुन्या काळातलं सर्व आहे. आणि चालले आता इथून मी. आता हे म्हणजे असंच आहे सर्व. कुलाबा किल्ला म्हणजे जुन्या. आता जी लोक आले त्यांना माहिती आहे. जी लोक आले त्यांना माहिती आहे. बघा हे असं आहे सर्व. हे बघा तिथूनच आले सर्व करून. हे तलाव दाखवलं. ते गणपतीचं मंदिर, हनुमानाचं मंदिर. हे बघा हे असं उंच उंच सर्व आहे. आता मी चढते. दम लागलाय उन्हामुळे. तुम्हाला पुढे दाखवते. हे काय नाही आहे बघा. काय माहिती काय आहे मला पण नाही माहिती. हे बघा ना. हे बघा हे असं आहे जुन्या काळातलं कुलाबा किल्ला. अलिबाग बीचला आपल्या.
बघा हे किती जुन्या ह्याच्यातलं आहे. हे बघते काय आहे ते. काय नाही, असंच आहे वाटतं. आतमध्ये जायला आहे फक्त. चला आपण जाऊन बघूया काय आहे. काही नाही, हे बघा असं इथून बघायला आहे हॉलामधून. बापरे, काहीच नाही ह्याच्यातलं बघायचं फक्त. हे बघा बस अशा रीतीने बघा आपला संपूर्ण कुलाबा किल्ला बघून झालेला आहे. झालं, आता मी रिटर्न चालले. हे बघा हे सर्व जुन्या दिसतंय. हे सर्व जुन्या काळातलं जसं आहे तसं आहे. जसं तुटलेलं असेल, दगडी इकडे तिकडे झालेले असतील ना, जसं आहे तसं जुन्या काळातलं आहे बस. असं बाकी काय नाही, फक्त जुन्या काळातलं बघण्यासाठी आहे. आता हे आपलं झालं बघून, आता आपण रिटर्न चाललो आहे. आता हे बघा, हे काय, आता मी रिटर्न चालली आहे. ऊन भयानक आहे, कडक ऊन आहे आणि इथं सर्व मोकळं असल्यामुळे ऊन अजून लागते, खूपच ऊन लागते. आपलं आता म्हणतात ना जुनं ते सोनं, तसंच झालं आहे. बऱ्याच गोष्टी आता जुन्या आहेत आणि आपल्यामध्ये पण सर्व जुन्या आहेत चालल्या. हे बघा ना, आता बऱ्याच ठिकाणी तिकीट काढून जुन्या गोष्टी बघायला आजही भेटतात आपल्याला, पुरातन काळातल्या. म्हणजे आपण अशा नाही बघत, पण फिरायच्या आहे ना, तर का होईना आपण बघतो. आणि हे बघायला पाहिजे, मुलांना दाखवलं पाहिजे, आपण बघितलं पाहिजे. आता बरेच जण इकडे आले पण असतील, पण मी पहिल्यांदा आले आहे आणि ह्याच्या आधी आले. पण आता फिरायचं म्हटलं तरी भरपूर बीच आहेत, भरपूर आहे. आता बहिणीला घेऊन म्हणजे ती पहिल्यांदा आली आणि तिला घेऊन आता कुठे कुठे फिरणार म्हणून मी एवढं काय नाही हे केलं. नको म्हटलं, लांब लांब नको फिरायला, ऊन पण खूप आहे. मग मी म्हटलंच आहे नको. आणि एवढं आमचं छान झालं तरी पण बघून. चला, जे नाही बघितलं ते बघितलं. हे बघा आता आमचं फिरून झालं सर्व, आता रिटर्न चाललो. घोड्या गाडी आता आहे बघा. हे काय, आता याच्यामध्ये बसतो आणि जातो. आता रिटर्न झालं बघून. आज तिसरा दिवस आहे, रविवार आहे. आता आम्ही निघत आहोत. सर्व प्रवास झाला, काही काही व्हिडिओ करायला नाही भेटले, जे भेटले ते केले. आणि आता इथून हे बघा दिसते बोट तुम्हाला. आता आम्ही आलो आहे, थांबा दाखवते. आम्ही ह्या नाही, त्याच्या पाठीमागे बोट आहे ना, त्यांना जाणार आहोत. प्रवास झाला 2 दिवसाचा, खूप छान प्रवास झाला. आणि आपण कसं आहे, संसारातून सर्व याच्यातनं खरंच आपल्याला एकट्याला नाही जायला भेटत. आता माझा जेवणाचा बिझनेस आहे, घरी सासरे आहे, तुम्हाला माहितीच आहे. पण आता मुलग्याची 12वी आली, मला अजिबात नाही कुठलं रिलॅक्स. म्हणजे तर मिस्टर बोलले की आता माझ्या बहिणीची पण इच्छा होती ना, तर तिला बोटीनं प्रवास करायचा होता. तिनं बोटीनं कधी प्रवास नाही केला आहे, तर ती मला बोलली की करायचं. तर मिस्टर बोलले चला दोघींना जायचं ना, चला जाऊन या, मी इथं 2 दिवस सांभाळतो. त्याच्यामुळे त्या लोकांनी 2 दिवस सांभाळलं. आणि आता बरं वाटलं. म्हणजे आपण महिला काय करतो, आपल्याला घरातल्या स्वयंपाकातून, घरातल्या किचनमधनं, घरातून सुटणुका नसते आपली. असं आपल्याला सर्वजण फॅमिली गेलो तर नाही तर आपण असं महिला जातो का, आपण जायला पाहिजे आपण. आता मला आता घरातनं सपोर्ट आहे म्हणून मला मिस्टरने पाठवलं आणि मी पण आले. असं त्यांचं काही नाही आहे की नाही आणि हो किंवा कशाला, असं काही नाही. तर खरंच आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःसाठी जगता आलं पाहिजे, स्वतः एन्जॉय करता आली पाहिजे. आपलं महिलांचं खरंच अवघड असतं, पण काय काहींच्या घरातनं परमिशन नसते, काय काहींना आवडत नसतं, काय काहींच्या मोठी फॅमिली असते, शक्यच नसतं आहे ना. काही हरकत नाही, जसं जमेल तसं आपल्याला. पण खरंच मला खूप छान, पहिल्यांदा आले मी अशी बाहेर, तर मला खूप छान वाटलं. आणि माझं 2 दिवस खूप छान गेले रिलॅक्समध्ये आणि छान वाटतं आहे मला. आणि म्हणून म्हटलं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी बोलूया, तुम्हाला दाखवूया. तर आता बघा मी निघाले आहे. आता मी निघाले आणि मग तिथून पुढे बहीण बोली घरी नाही येत, तिला घालवणार. तिला घालवल्यानंतर मग मी माझ्या घरी.